कशा? हॅलो फ्रेंड्स. पिलो पिलो अभ्यंत कुठे कुठे अभ्यंत? कोण आहे कोण आहे? हा कोण आहे कोण आहे? पिलू कुठे? पिलू पिलू बुडा जाऊ दे. तू बघत नाही ना बाबडा? तू बघत नाही ना? पिलू कुठे? पिलू इकडे 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 समोर बघ. समोर बघ. तिथे चिव आली. चिव आली. बुबू हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे माझ्या डेली व्हिडिओ व्लॉगमध्ये. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अभ्यंचे मी दिवसभर त्याला काय खायला देते, तर त्याच्या रेसिपी शेअर करणार आहे. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू. तर मी आहे ना त्याला ब्रेकफास्टमध्ये बघा गाजराची प्युरी बनवली होती. त्याच्यासाठी मस्त गाजर धुवून घेतले आणि बारीक खापा करून घेतलेले आहे त्याच्या, आणि पाण्यामध्ये शिजवून घेतलेले आहे. कारण दूधवाला आलेला नव्हता म्हणून म्हटलं पाण्यात शिजवून घ्यावं. नंतर मग मी त्याच्यात आहे ना दूध ॲड केलं आणि परत त्याची प्युरी बनवून घेतली. मग तर अशा प्रकारे आता प्युरी बनवून झालेली आहे माझी. थोडीशी साखर पण टाकली होती मी, गुळ पण टाकते पण म्हटलं दूध खराब होऊन जाईल त्याच्यामुळे मग साखरच टाकली. अशा प्रकारे आता मस्त गाजराची प्युरी तयार झालेली आहे. गुड बॉय तो आपला, गुड बॉय. हाँ तो गुड बॉय, तो गुड बॉय. तो गुड बॉय आपला, गुड बॉय तो. अभ्यान झालं का बघू? पाण्याची बॉटल आहे ना. त्याला मी लंचमध्ये ना आता दूध पोळी म्हणजे दिली होती. तर 2-3 वेळेस दिलेली आहे, त्याच्यामुळे म्हटलं चला रेसिपी शेअर करू. तर अशा प्रकारे आता मस्त पोळीचा बारीक चुरा करून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामधून. आणि काही नाही, सिंपलच आहे, फक्त थोडासा गूळ टाकला आहे त्याच्यामध्ये, ॲड केला आहे. आणि गूळ आणि थोडंसं दूध ॲड करून घेतलेलं आहे. तर कन्सिस्टन्सी कशी आहे तुम्ही बघू शकता, म्हणजे कसं ठेवायचं आहे घट्ट पातळ, तर ते मी तुम्हाला दाखवलेलंच आहे. तर भिजत ठेवायचं आहे थोडं 5-10 मिनिटं, म्हणजे मस्त नरम होऊन जातं. तर अशा प्रकारे मस्त दूध पोळीचा कालाच म्हणता याला. तर अशा प्रकारे मी तयार केलेला आहे आणि मी त्याला तोच खाऊ घालते. तर झाली ही रेसिपी. हाँ केला. दादू बगी बगी बगी. त्याच्यानंतर असं 3-4चा टायमिंग असतो ना, तर तेव्हा मी त्याला असं काही पण असं फ्रूट्स वगैरे असले का ते पण खाऊ घालते. पण मग आज म्हटलं दही आणि पोहे बनवावं, तर दह्याने पण पचन चांगलं होतं बाळाचं. म्हटलं चला, मोठ्या माणसांचं होतं तर बाळाचं तर का होणार नाही. तर बघा मी त्याला मस्त असं पोहे आणि दह्याची रेसिपी बनवलेली होती. आणि तिच्यामध्ये ना तुम्ही गुळ पण टाकू शकता. तर मी साखरच ॲड केलेली होती. साखरेने थोडी टेस्ट वेगळी लागते आणि गुळाने वेगळी लागते.
तर अशा प्रकारे मस्त भिजत ठेवायचे 10-1 मिनिटं आणि ही रेसिपी पण तयार होती बघा. तर सोपी आणि मस्त हाताने नंतर भिजल्यावर आहे ना कुस्करून घ्यायची म्हणजे नरम होती जास्त. असं त्याला असं खायला आहे ना अजून तो जास्त जाड खात नाही, तर त्याच्यामुळे मग थोडी स्मूथच पेस्ट केली होती. तर अशा प्रकारे रेसिपी तयार झाली. याची मस्ती चालूच राहते ना ग बाबू. दे खाताने दे दीदी दीदीला देऊची का खायला? दीदीला दे. तर संध्याकाळी 8, 8:30, 9च्या टायमिंगला आहे ना मी त्याला डिनर देते म्हणजे जेवायला. तर त्याच्यासाठी बघा मी आज खिचडीच बनवली होती. तर सॅरेलॅक पण देते कारण डॉक्टर म्हणे रोज दिलं तर चांगलंच आहे, रोज ते जा. पण म्हटलं आज चला सॅरेलॅकची रेसिपी शेअर केलेली आहे तर आता मी म्हटलं खिचडीचीच शेअर करावं. तर अशा प्रकारे मस्त येलो खिचडी बनवून घेतली कारण मी डाळ आणि तांदूळ भाजून आणि त्याची पावडर बनवून ठेवलेली आहे ना. फक्त शिजवून घ्यायची पाण्यामध्ये पाणी टाकून आणि असं ॲड करायचं आहे जिरे, मोहरी, कांदा, टोमॅटो. तर तुमचं बाळ खाईल त्यानुसार. तर अशा प्रकारे मी त्याला बनवते. तर बघा आता 1 चमचा मस्त पावडर टाकून घेतली आणि सर्वच मीठ चवीनुसार टाकून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घेतलं. गॅसच्या खाली उतरवलं आहे कारण आहे ना गॅसवर म्हटलं भांडं जळत होतं, तर म्हटलं आता गॅसच्या खालीच ते मिक्स करून घ्यावा नाही तर पूर्ण जळून गेलेलं असतं. तर पाणी टाकून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर आणि परत गॅसवरती ठेवून आहे ना शिजवून घ्यायचं आहे 10 मिनटं. तर अशा प्रकारे आता 10 मिनटं झाल्यानंतर आहे ना मस्त शिजवून होतं. तर बघा अशा प्रकारे शिजवते मी. तर असे कन्सिस्टन्सी ठेवायची त्याची थिकनेस आणि रेसिपी तयार होते. तर बघा झाली मस्त येलो खिचडी, पिवळी खिचडी तयार झाली आहे आंब्यांची. तर ही रेसिपी पण तयार झाली आता. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ही चेअर आहे ना रिद्धी सिद्धीची बघा. तर आता त्या चेअरला 8 वर्ष झाले असतील, 8-9 वर्ष झाले असतील बहुतेक. तर खूपच खराब झाली आहे. व्हिडिओ काढल्यानंतर लक्षात आलं आहे माझ्या रेकॉर्डिंग करायच्या वेळेस चेअर किती कळकटली असं. तर चला मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पिल्लू आंघोळ केली ना बाबू.